नर्मदे हर. मागच्या अपडेटमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते शेतातलं जेवण जेवून आम्ही विश्वनाथ खेडा नावाच्या ह्या गावामध्ये पोचलो. आणि इथे बघताय तुम्ही कशी आमची राहायची सोय इथे झाली. मंदिर आहे आगे, उसके पीछे रस्त्याच्या जस्ट कडेला नुसतं घराच्या बाहेरची जागा त्यांनी आम्हाला ठेवली होती. तिथेच गाद्या टाकल्या. म्हणजे लिटरली आमच्या डोक्याची कुत्री भुंकत होती जेव्हा आम्ही रात्री झोपलो तेव्हा. आणि सगळं उघड्यावर होतं. आणि असं राहण्याचा आमचा पहिलाच अनुभव होता. आणि आम्ही तुम्ही बघताय कसे कपडे वगैरे समोर वाळत घातलेले आहेत. पण इथले जे लोक होते ते खूप चांगले होते. त्यांनी आम्हाला खूप मदत केली. घरातले जे लोक होते ते, तिथल्या ज्या बाई होत्या त्यांनी म्हणजे असं बाई म्हणून मला की तुम्ही येऊ शकता आमच्या घरामध्ये आणि तुम्ही इथे आंघोळ करू शकता, कपडे धुवू शकता, असं त्यांनी मला खूपच कोऑपरेशन दिलं. सो त्याच्यामुळे मग जरी असं रस्त्यावरती राहायला लागलं तरीसुद्धा थोडंसं मनाला बरं वाटलं की चला अगदीच म्हणजे कसं होईल असं आम्हाला वाटत होतं. कारण मागे जे देऊळ दिसतं आहे तुम्हाला, त्या देवळाच्याच पाठीमागे सगळे नळ वगैरे होते आणि तिथे आंघोळीची वगैरे सोय होती. आणि असं म्हणजे सगळं उघड्यावरती कसं करणार असा प्रश्न आमच्या मनामध्ये आला होता. पण अतुलनी आणि आमच्याबरोबरच्या सहप्रवाशांनी ते तसं मॅनेज केलं. पण निदान माझी तरी घरामध्ये सोय झाली. आता तुम्ही बघताय आम्ही रात्र तिथे घालवली विश्वनाथ खेडा नावाच्या गावामध्ये, त्या पोर्चमध्ये. आणि मग आम्ही सकाळी चालायला लागलो आणि आम्हाला हे बाबाजी दिसले. आणि तुम्हाला या बाबाजींवरून कल्पना येईल की शरीर एवढं थकलेलं आहे, काही रिसोर्सेस नाही आहेत, डोक्यावरती एवढं जड सामान उचललं आहे. त्यामुळे श्रद्धा जर तुमची स्ट्रॉंग असेल तर शरीर साथ देवो किंवा न देवो, माणसं मैयेवरच्या श्रद्धेनी चालत राहतात आणि परिक्रमा पूर्ण करतात. खरंच थक्क करणाऱ्या गोष्टी आम्हाला रस्त्यामध्ये बघायला मिळत आहेत. तिथून पुढची वाटचाल असेच रस्ते सगळे निसर्गरम्य सूर्योदय बघत शेतातून होते. आणि आम्हाला या शेतामध्ये खूप बायका काम करत होत्या. आणि अशा प्रसन्न सकाळी सकाळी आवरून सगळं घरातलं आलेल्या बायका. सो असं एकदम मोह झाला की त्यांच्याबरोबर आपण फोटो काढूया. इथे तुम्हाला सगळी केळीची लागवड दिसती आहे. म्हणजे अशी एकरन एकर केळीची शेती सगळीकडे पसरलेली आहे. सो त्या बायका पण खूप खुश झाल्या. त्यांनी आम्हाला फोटो काढल्यानंतर आम्हाला पण दाखवा तुमचे फोटो, असं करून आम्हाला फोटो दाखवायला लावले. सो असा हा छान अनुभव होता. तिथून शेतामधून चालत चालत आम्ही थोडंसं पुढे आलो. वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते आम्हाला लागले वाटेमध्ये. आणि जरा थोडंसं पुढे आलो आणि आम्हाला एकदम हाक आली एका बाईची की मैया आई आहे, चाय पाई आहे हमारे घर पे, असं म्हणून आम्ही ह्या घरामध्ये चहा घेण्यासाठी म्हणून थांबलो सकाळी सकाळी. आणि इतकी गोड छोटी एक मुलगी होती इथे. सो इथे असं म्हणजे जसं आपल्याकडे नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन करतात तसं नर्मदा मैयाच्या तटावरती कन्यापूजन करण्याला खूप महत्त्व आहे. आणि ती मुलगी इतकी गोड होती की आमच्याबरोबर हा आमचा सहपरिक्रमावासी आदित्य म्हणून आहे. तर तो मला म्हणाला की मैया आपण इथे कन्यापूजन करूया ह्या छोट्या मैयेचं. आणि आता तुम्ही जे बघताय ते आम्ही तिथे असं कन्यापूजन केलं त्या छोट्या मुलीचं. खूप ती गोड होती. इथे हा आदित्य तुम्हाला दिसतोय कन्यापूजन करताना. आणि हे काही फोटो कन्यापूजनाचे तुम्हाला दाखवतोय. आदित्यचं कन्यापूजन झाल्यानंतर अतुलनी आणि मी पण कन्यापूजन केलं. खूप गोड बसली होती, सगळं करून घेत होती. पाय धुवून घेतले, पायावर हळद कुंकू लावून घेतलं. शांतपणे बसून ती सगळं करून घेतेय. नर्मदा मातेला स्मरून असंच कन्यापूजन करणं खूप पुण्यप्रद समजलं जातं.
आणि मग अशी दक्षिणा द्यायची असते, तशी आम्ही छोटीशी दक्षिणा तिला दिली. ती मुलगी एवढी खुश अरे वो झाली. पूजन की दक्षिणा होती है। देव हाँ उपयोग नर्मदे दोनों मैया को दो। गोली खाती है वो तो दिन भर तो बाबा निकलते हैं दिन भर चॉकलेट खा लो नर्मदे हर। असं कन्यापूजन करून या छोट्या कन्येचं आम्ही बघताय तुम्ही हे काही फोटो. मग आम्ही पूजन केलं आणि ती अतुलच्या मांडीवर येऊन बसली. खूपच गोड मुलगी होती. एकदम लक्षात राहण्यासारखा प्रसंग झाला हा, म्हणजे अनपेक्षितपणे. आणि हे काही फोटो बघताय तुम्ही त्या छोट्या मुलीबरोबर काढलेले. त्यांची फॅमिली पण एवढी खुश झाली. आणि तिथून चालत चालत पुढे आलो आणि एका आश्रमामध्ये आम्ही दुपारच्या जेवणासाठी थांबलो. तर तिथे हे बाबाजी तुम्ही बघताय की खूप चालून चालून लोकांना घर्षणाने म्हणा किंवा उष्णतेने अशा पायाला छाले पडतात किंवा फोड येतात. तर हे रुईच्या पानाचं ड्रेसिंग ते आमच्याबरोबरच्या एका परिक्रमावासीला करून देत होते. अतुललाही पायाच्या एका करंगळीला असं थोडंसं झालं होतं. सो अतुलनी पण इथे रुईच्या पानाचं हे ड्रेसिंग असं करून घेतलं. सो अशी जडीबुटी औषधी इथल्या लोकांना खूप माहिती असते आणि खूप मनापासून ते तुम्हाला सेवा करतात. डायरेक्टली आपल्या पायाला कोणीतरी हात लावतं आहे, पण त्यांना ते काही वाटत नाही. त्यांना असं वाटतं की आपण मैयाची सेवा करतो आहे. सो हा सेवाभाव नेहमीप्रमाणे आम्हाला खूप भावला. आणि ही कपिला नदी आणि ही मैया आणि हा संगम. आणि इथे कपिल ऋषींचा आश्रम होता, जो आता मैयामध्ये खाली पाण्यात बुडला आहे. पण ह्या संगमावरच्या स्नानाला खूप महत्त्व आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. आज आपण आहोत ही कपिला नदी आणि माँ नर्मदा यांच्या संगमावर. आणि इथेच कपिल मुनींचा आश्रम होता, जो आता इथे. इथून आम्ही ते ड्रेसिंग वगैरे करून आम्ही आमचा नेक्स्ट मुक्काम होता हे कपिलेश्वर, हे स्थान जे आत्ता अतुलनी तुम्हाला दाखवलं, जे अतिशय पवित्र मानलं जातं. ॲक्च्युली ते परिक्रमेच्या मार्गावरती नाही आहे, त्याच्यासाठी 5 किलोमीटर मार्ग सोडून तुम्हाला आत जायला लागतं. पण आम्हाला काही जाणकारांनी सांगितलं की हे ठिकाण तुमचं झालंच पाहिजे, कारण ह्याला खूप स्थानमहात्म्य आहे आणि खूप प्राचीन आहे हे मंदिर आणि कपिल मुनींचा आश्रम. त्यामुळे आम्ही, जरी आम्हाला थोडंसं एफर्ट्स झाले 5 किलोमीटर आत जायचं, परत 5 किलोमीटर बाहेर यायचं, तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी जायचं ठरवलं. आणि आम्ही ह्या कपिलेश्वरच्या पवित्र ठिकाणी जाऊन पोचलो. आणि जे काही दृश्य आम्हाला हे दिसलं आहे, म्हणजे नर्मदा मैयाचं आणि तिथलं सगळं जे वातावरण होतं, त्याने आम्ही खरंच भारावून गेलो. पातळी वाढली सरदार सरोवरामुळे, त्यामुळे तो आश्रम पाण्याखाली गेला. परंतु इथूनच पुढे जवळच इथे कपिलेश्वर महादेवाचं मंदिर आहे, जिथे कपिल मुनी येऊन आराधना करायचे.
तर चला आपण त्या मंदिराकडे जाऊ. ह्या मंदिराचं स्थान महात्म्य एवढं होतं की आम्ही इथे पण रुद्र म्हणायचं ठरवलं. हेच ते प्राचीन पांडवकालीन महादेवाचं मंदिर. मृत्तिकाष्टमे गिरयष्टमे पर्वतापष्टमे वीरुधष्टमोषधयष्टमे. अशा तऱ्हेने आम्ही ह्या स्थानाचा पुरेपूर अनुभव घेऊन पुढच्या दिवशी पण आम्ही इथेच मुक्काम करायचं ठरवलं. सो ह्याच्या पुढचा अपडेट आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. नर्मदे हर, नर्मदे हर.